सगळ्यात मोठी बातमी बघूयात। 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे। आताची मोठी बातमी आपण बघतोय। 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। 3 डिसेंबरला भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची दुपारी 1 वाजता बैठक होणार आहे। भाजप आमदारांच्या बैठकीसाठी नवी दिल्लीमधून निरीक्षक सुद्धा महाराष्ट्रामध्ये येणार आहेत। तर भाजप कोर कमिटीची अमित शहांसह 2 डिसेंबरला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून एक बैठक होईल। नवनिर्वाचित आमदारांची प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतलेली आहे। तर आताची ही मोठी बातमी आपण बघतोय। राजू सोनावणे आपल्याला अधिकचे अपडेट्स देतात। राजू, अगदी पाहतोय आपण महायुतीला जे आहे ते बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार, शपथविधी कधी होणार, हे जे आहे ते अनेक प्रश्न विचारले जात होते। मात्र आता जी सगळ्यात मोठी आपण बातमी बघतोय का 5 तारखेला दुपारी 1 वाजता जे आहे ते शपथविधी पार पडणार आहे। आणि आपण पाहतोय की आज काही वेळापूर्वी जे आहे ते भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची ऑनलाईन बैठक पार पडली। या बैठकीमध्ये जे आहे ते शेड्यूल सुद्धा ठरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर आपण पाहतोय 2 डिसेंबरला जे आहे ते अमित शहांची ऑनलाईन व्हीसीद्वारे जी आहे ती बैठक होणार आहे। कोर कमिटीची ही बैठक होईल। यामध्ये संपूर्णपणे जी आहे ती चर्चा होणार आहे। आणि दुपारी 1 वाजता 2 तारखेला जे आहे ते विधान भवनामध्ये 2 किंवा 3 तारखेला विधान भवनामध्ये कोर कमिटीची भाजपची बैठक पार पडेल। आणि या बैठकीमध्ये जे आहे ते गटनेता जो आहे तो निवडला जाणार आहे। त्यामुळे गटनेता निवडताना नेमकं आता कोण निवडलं जाते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांच्या जे आहे ती गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ पडू शकते अशा प्रकारचा जो आहे तो अंदाज जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती वर्तवला जातोय। आणि त्यानंतर 5 तारखेला जे आहे ते दुपारी 1 वाजता आझाद मैदानावरती जे आहे ते मोठा कार्यक्रम घेतला जाईल आणि त्या ठिकाणी शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। त्यामुळे जी काही महाराष्ट्रासह संपूर्ण देशाची उत्सुकता होती, जी प्रतीक्षा होती, ती आता कुठेतरी संपणार आहे। आणि 5 तारखेला हा शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। त्यामुळे 2 तारखेच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर आपण पाहतोय तिन्ही पक्षांच्या नेत्यांची दिल्लीमध्ये बैठक झालेली होती। बैठक झाल्यानंतर जे आहे ते कुठेतरी चर्चा झाली। त्यातला जो आहे तो पेज सुटलेला आहे अशा प्रकार सुद्धा समोर आलेलं होतं। कुठेतरी शिवसेना गटाचे नेते आहे जे आता काल जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा नाराज असल्याची चर्चा होती। मात्र या सगळ्या चर्चांना जे आहे ते पूर्णविराम मिळणार आहे आणि 5 तारखेला हा शपथविधी होणार आहे। त्यामुळे आता भाजपचा गटनेता निवडला जाईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा जो आहे तो चेहरा जो आहे तो आपला समोर येणार आहे। त्यामुळे आता 5 तारखेला सगळ्यांची उत्सुकता लागलेली आहे। मात्र 2 तारखेला नेमकं या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये आणि त्यानंतर जे काही पक्षाची बैठक होणार आहे गटनेता निवडीची, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं पाहायला मिळतंय। अगदी राजू, आपण बघतोय की याच्यामध्ये आणखी एक अपडेट आहे, ती म्हणजे नवी दिल्लीमधून निरीक्षक सुद्धा येणार आहेत महाराष्ट्रामध्ये। त्यांची नेमकी काय त्यांच्यावरती कामगिरी सोपवण्यात आली आहे? पाहतोय आपण की भाजपमध्ये एक परंपरा आहे किंवा भाजपमध्ये एक हे पाहतोय आपण की ज्यावेळेस मोठा निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेस दिल्लीवरून जे आहे ते निरीक्षक येतात आणि 2 तारखेला किंवा 3 तारखेला जे आहे ते बोललं जाते की निरीक्षक जे आहे ते मुंबईमध्ये येतील, बैठक घेतील आणि या बैठकीमध्ये जे आहे ते चेहरा ठरवला जाणार आहे। त्यामुळे ह्या निरीक्षकांची बैठक सुद्धा अतिशय महत्त्वाची असणार आहे। भाजपच्या वतीनं म्हणजे केंद्रातून जे आहे ते दिल्लीकडनं जे आहे ते निरीक्षक येतील। हे निरीक्षक संपूर्णपणे आढावा घेतील, सगळ्या आमदारांशी बोलतील, नेत्यांशी बोलतील आणि त्यानंतर जे आहे ते मुख्यमंत्री पदाचा जो आहे तो चेहऱ्यावरती शिक्कामोर्तब करणार आहे। सोबतच पाहतोय आपण का जी महत्त्वाची खाती आहेत ती नेमकी कोणाला दिली पाहिजे, कशी दिली गेली पाहिजे, 3 पक्ष आहे त्याची वाटणी कशी झाली पाहिजे या संदर्भात सुद्धा निरीक्षक जे आहे ते चर्चा करणार आहे। त्यामुळे निरीक्षकांची या ठिकाणची उपस्थिती आणि त्यानंतरचा निर्णय सुद्धा जो आहे अतिशय महत्त्वाचा जो आहे तो मानला जातो। त्यामुळे दिल्लीतून निरीक्षक आल्यानंतर यावरती संपूर्णपणे चर्चा करतील आणि त्यानंतर संपूर्णपणे प्रक्रिया जी आहे ती सुरुवात होणार आहे। कुठेतरी संभ्रम जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती निर्माण होतोय। भाजपच्या आमदारांमध्ये असतील किंवा महायुतीच्या आमदारांमध्ये सुद्धा एक संभ्रम निर्माण होता की एवढा वेळ नेमका का लागतोय आणि तो दूर करण्याचा प्रयत्न जो आहे तो चंद्रशेखर बावनकुळेंनी आज बैठक घेऊन जो आहे तो दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि जे काही टाइम टेबल आहे ते सुद्धा आजच्या बैठकीमध्ये सांगितलं गेलेलं आहे। त्यामुळे आता गटनेता निवड असेल त्याचप्रमाणे शपथविधी असेल याच्या तयारीला जे आहे ते आता महायुती लागलेली पाहायला मिळते। अगदी राजू, तुम्ही असेच सोबत राहा। आपण पुन्हा एकदा ही मोठी बातमी सांगूयात। 5 डिसेंबरला शपथविधी होणार असल्याचं कळतंय। दुपारी 1 वाजता नव्या सरकारचा शपथविधी होईल या संदर्भातली माहिती सूत्रांनी दिली आहे। तर 3 डिसेंबरला भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची दुपारी 1 वाजता बैठक सुद्धा आयोजित करण्यात आली आहे आणि नवी दिल्लीमधून निरीक्षक सुद्धा महाराष्ट्रामध्ये येणार आहेत आणि भाजपच्या कोर कमिटीची
एक बैठक आहे ती 2 डिसेंबरला होईल। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अमित शहा हे या सगळ्यांसोबत संवाद साधतील। आणि आताची आणखी एक घडामोड म्हणजे आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा नव्या आमदारांसोबत संवाद साधलेला आहे।